तर बऱ्याच दिवसानंतर आज मी छतावरती कपडे वाळत घालण्यासाठी आले होते। तर इथे मला ना कोरफडीला असा हे फुलवारा आलेला दिसला, जे की मी तरी पहिल्यांदाच बघितलाय। तुम्हाला माहिती होतं का की कोरफडीला असं काही येतं म्हणून? आता याला बिया येतात का फुलं येतात हे मला माहिती नाही, पण माहिती असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की कळवा। नंतर मग मी कपडे वाळत घातले। सध्या सुट्ट्या चालू आहे, 2-3 दिवस झालं तर काम आरामात चालू आहे। स्वयंपाक करून घेतला, मग खाली आल्याच्या नंतर पल्लवीने देवाला उपार दाखवला आणि दुपारच्या वेळेत दुसरा एक व्हिडिओ बनवत होते, तर असा काही कुटाणा झाला त्याचा। आणि त्याच्यानंतर मग प्रक्षिता तिच्या मॅमकडे गेली होती। तिथे ना तिची एक मैत्रीण येणार होती, जी की आता तिच्यासोबत नाही, सध्या दुसऱ्या सिटीमध्ये राहायला गेलेत ते। आणि तिच्या मॅमने तिला गिफ्ट पण दिलं होतं, त्याच्यामध्ये ते दोघं जण बिझी आहे तिथे। सायंकाळी मग पल्लवीचे पप्पा आले होते लक्ष्म्याचं फराळाचं घेऊन। त्यांनी सोबत बऱ्याच गोष्टी आणल्या होत्या, तर त्याच मी इथे काढत होते। सोबत त्यांनी एक काशीफळ पण आणलं होतं, जे की उकडल्याच्या नंतर खूप छान लागतं। याची उकडण्याची पद्धत माझी थोडीशी वेगळी आहे, मी उद्या तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। बाकी मग या तुम्ही पण फराळाचं करायला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।